साठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आणि त्या समितीने आपल्या देशाची राज्यघटना तयार केली आणि त्या राज्यघटनेची अंमलबजावणी म्हणजे लोकशाही पद्धतीने आपल्या देशात माध्यमिक आश्रमशाळा वारसा तालुका साक्री जिल्हा धुळे यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे। स्वागत स्वागत। निमित्त आमच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वारसा या ठिकाणी ध्वजारोहणासाठी कार्यक्रमास आलेले गावातील सर्व मान्यवर उपस्थित गण मी आपणास सांगू इच्छितो की आपले आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत यावर्षी ज्या आश्रमीय क्रीडा स्पर्धा झाल्या, आश्रमीय क्रीडा स्पर्धा या आधी तालुकास्तरीय होतात, त्यानंतर धुळे प्रकल्प, त्यानंतर आपला नाशिक विभाग आणि नाशिक विभागामध्ये जे संघ विजयी होतात त्या संघांची राज्यस्तरीय आश्रमीय क्रीडा स्पर्धा होती आणि राज्यस्तरीय आश्रमीय क्रीडा स्पर्धांमध्ये जे खेळाडू यश प्राप्त करतात असे सर्व विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये 5% आरक्षण आपल्या महाराष्ट्र शासनाने यावर्षी जाहीर केलेलं आहे। तर या आरक्षणासाठी पात्र असलेले राज्यस्तरीय जे आपल्या शाळेचे आश्रमशाळेचे वारसा आश्रमशाळेचे यावर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये 12 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थिनी असे 13 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्या ठिकाणी त्यांना प्रावीण्य मिळालं। हे विद्यार्थी भविष्यात 5% शासकीय नोकरीसाठी पात्र राहणार आहेत। अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करणं हे आपण या ठिकाणी त्यांचं सन्मानपत्र देऊन आपण सन्मान करणार आहोत। शासनातर्फे त्यांचा सन्मान तर झालेलाच आहे, परंतु मातोश्री कलाबाई बहुउद्देशीय संस्था रोड यांच्या मार्फत पण या ठिकाणी प्रमाणपत्र त्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की आपले शुभ असते त्या खेळाडू विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र द्यावे। पहिला विद्यार्थी आहे संकेत गोमा भोये, इकडे संकेत